जय शिवराय मित्रांनो. तर मी तुम्हाला आज एक जुन्या काळातील घर दाखवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. आपण ते घर एक्सप्लोअर करूया तुमच्यासोबत. जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील जुन्या काळातील घराची वास्तू कशी होती आणि त्याच्या आतमधील रचना कशी होती मी तुम्हाला आज दाखवतो. सो तुम्ही बघत राहा. आता आपण घरामध्ये चाललो आहे. सो मी तुम्हाला दाखवतो की पहिल्या काळातील घर कसं होतं. आतमध्ये एंट्री केल्यावरती पडवी आहे. त्यानंतर इथे डायनिंग टेबल असं, त्यानंतर शिवाजी महाराजांची मूर्ती आणि हा पुरातन काळातील टेलिफोन आहे. त्यावरती हे नंबर फिरवले की ऑटोमॅटिक कॉल लागायचा. त्यानंतर मग आपण एंट्री करतो आहे ओटीवरती. जुन्या काळात असं घराला पहिली पडवी, त्यानंतर मग ओटी वगैरे असायची. ओटीवरती एक भिंतीमध्ये कपाट आणि हा जुन्या काळातील रेडिओ. यावरती न्यूज वगैरे ऐकायला मिळायच्या, कारण की पहिल्या काळात टी व्ही काय नव्हतं. त्यानंतर मग तुम्हाला मी आता जुन्या काळातील भांडी वगैरे दाखवणार आहे. तर ही जुन्या काळातील भांडी आहेत जी आता म्हणजे कमी प्रमाणात पाहायला मिळतात प्रत्येकाच्या घरामध्ये. असं भिंतीमध्ये कपाट असायचं आणि भिंतीच्या कपाटामध्ये अशी भांडी ठेवलेली जायची. त्यानंतर तुम्हाला मी देवघर दाखवतो. हे आहे सुंदर असं देवघर. म्हणजे आतमध्ये आल्यावरती एकदम असं घरात आल्यासारखं वाटतंय. मला झूम करून दाखवतो. त्यानंतर मला माळा दाखवतो. जुन्या काळात असं वरती माळा वगैरे असायच्या, कनंग असायची वरती. तर कनंग हा प्रकार काय माहितीच नाही आत्ताच्या पिढीतील मुलांना. वरती माळा आणि हा पाळणा आहे. पण विचारूया वरती जायला परमिशन आहे. सो वरती जायला परमिशन नाही आहे, तर मी तुम्हाला दाखवू नाही शकत. पण जुन्या काळात कनक म्हणजे भात साठवण्यासाठी एक प्रमुख कपाट वगैरे असं होतं. त्यामध्ये भात साठवायचे. नंतर त्यावरती शेणाची लेवण असायची. आणि सगळ्यात मेन गोष्ट माळ्यावरती हे जे तुम्हाला दिसतंय ना आडाला, ते लग्न झाल्यानंतर नवरीच्या आणि नवऱ्याच्या जे कपाळाला मंडवळ्या असतात ना, त्या जुन्या काळात अशा घरात बांधल्या जायच्या घराला लक्ष्मी म्हणून. आत्ता तर ही पद्धत एकदम म्हणजे दिसतच नाही कोणाच्या घराला, कारण की सगळ्यांची घरं पत्र्याची किंवा प्लॅस्टरची आहेत. सो त्यामुळं दिसतच नाही आहे. सो मी तुम्हाला आता बाहेरची पडवी दाखवतो आणि तुम्ही पाहू शकता की किती प्रमाणात गर्दी आहे. सो तुम्ही पण या आणि आपल्या नवीन पिढीला हे जुन्या काळातील घर दाखवा. आणि हे दाखवलं पाहिजे का, तरच आपली पिढी पुढच्या पिढीला समजेल की जुन्या काळात काय काय होतं. त्यानंतर मेन गोष्ट म्हणजे अशी खुंटी असते, त्या खुंटीला कपडे वगैरे. आता इथं घोंगडी अडकवले. ही घोंगडी आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर ही बाहेरची पडवी म्हणजे किचन वगैरे. तर किचनमध्ये असे तांब्याची भांडी वगैरे असायची. आत्ताच्या किचनमध्ये ट्रॉलीज वगैरे असतात. जसं जसं जग अपडेट होत चाललं आहे तसं सगळ्या गोष्टी अपडेट होत चालल्यात. तर ह्या कृषी प्रदर्शनमध्ये ही एक गोष्ट चांगली दाखवली आहे की जुन्या काळातील भांडी वगैरे सर्व. त्यानंतर ही मोठमोठी तपेली सगळे जुन्या काळातलं आहे. आताच्या काळात पण आहेत, पण ही अशी मोठमोठी तपेली आत्ता तुम्हाला कॅटरसवाले आहेत ना त्यांच्याकडे पाहायला मिळतात. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पहिल्या काळात चक्की वगैरे काही नव्हती. तर जे चविष्ट अन्न खायचे आणि जी लोक 90 80 वर्ष जगत होती त्याचं कारण म्हणजे जाता आहे. आणि हा मसाला, जो मसाला तुम्ही आत्ता मिक्सरवरती करताना तो पाट्यावरती वाटून केला जायचा. तर एक गोष्ट या कृषी प्रदर्शनमध्ये एक चांगली गेली आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी आहेत ना अशा क्लिअरमध्ये दाखवल्यात की पहिलं कसं होतं आणि आता काय बदल झाला आहे.
हा नांगर आहे आणि हा नांगर आहे आणि हा नांगर म्हणजे शेतीसाठी वापरला जातो. शेती झाली त्याला असं अडकवून ठेवलं जायचं. आता आपण बघूया, तुम्हाला माझा चूल दाखवतो. ही बघा, आत्ताच्या काळामध्ये ट्रॉलीज आहेत. पहिल्या काळामध्ये अशी कपाटं असायची आणि त्या कपाटांमध्ये अशी भांडी असायची तांब्याची वगैरे. पाहू शकता तुम्ही, ही तांब्याची भांडी वगैरे आहेत. त्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कांदे आणि लसूण अडकवण्यासाठी एक असं चुलीच्या वरच्या साईडला कांदे आणि लसूण आणि बटाटे असे अडकवून ठेवायचे. त्यामुळे लसूण आहे ना म्हणजे कांदे बटाटे खराब होण्यासाठी आहे ना खराब होत नव्हते आणि चांगले राहायचे. त्यानंतर ही अशी चूल आहे इथे. त्यानंतर इकडे एक पडवी आहे. त्या पडवीमध्ये असं बेड आहे. पडवी म्हणजे हा दुसरा रूम आहे. उदाहरणार्थ जसं की आत्ताच्या घरात बेडरूम वगैरे असतं ना, तसं ही जुन्या घरातील आहे पडवी. सो आता आपण बाहेरच्या साईडला जाऊया, बॅक साईडला. हा भावा, ही बाहेरची पडवी आहे आणि या बाहेरच्या पडवीमध्ये मोठमोठी मातीची भांडी आहे, तुम्ही पाहू शकता. तसंच हे पावसाळ्यात सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आत्ताही कोणाला माहीतच नाही काय आहे, तर हे खोल आहे एक प्रकारची. तर किती जरी मोठ्या प्रमाणात पाऊस असला ना तरी त्यातून कोणाला काही थंडी नाही लागायची. आणि हे डालगा आहे. सो त्याला डालगा बोलतात. त्याच्यात जो आपण कचरा वगैरे भरायचो सो याच्यातून भरून नेलं जायचं आणि हे कोंबडी टाकण्यासाठी आहे. तुम्ही पाहू शकता. जुन्या काळात ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या आणि आत्ता पाणी तापवण्यासाठी आपण गॅसचा वगैरे वापर करतो. तर हे चूल वगैरे असायची आणि असं बाहेरचा परिसर असायचा. तर इथे आल्याच्या नंतर आहे ना एक गोष्ट पाहायला भेटली की शहरे किती अपडेट झालेत आणि गावं किती अपडेट झालीत ना, तरी जुन्या काळात जी म्हणजे काय बोलतात ते, जुन्या काळात जसे लोक राहत होते ना तेच बेटर होतं. पाहू शकता तुम्ही किती एक नंबर घर बांधलं आहे. सो मी जसं मला जमलं तसं मी तुम्हाला एक्सप्लोअर केलं आहे. सो तुम्ही आता हा ब्लॉग पहा आणि बघा जुन्या काळातील पद्धती कशा आहेत. किती सुंदर घर आहे, अप्रतिम, म्हणजे एकच नंबर. लोक येतात, तुम्ही या. हे प्रदर्शन अजून 2 दिवस आहे आणि आपल्या मुलांनाही घेऊन या, त्यांनाही दाखवा की जुन्या काळातील घरं कशी होती. सो थँक्यू.